मुलगा रात्रीचे 2 वाजेपर्यंत घरी आलाच नाही, तर आई अशी कावरी बावरी होती, दादा अरे 2 वाजले का आला नाही तू? ती अन्नाचा घास सुद्धा खात नाही, त्याची पत्नी झोपते आराम, असं नसतं बरं, वाट पाहत असते ती पण दादा का आला नाही? रात्रीचे 2 वाजले. ती कावळ्यासारखी कावरी बावरी होते आणि वाट पाहत असते. ज्या वेळेस मुलगा घरी आला, खटखट दरवाजाची कडी वाजवते, पहिल्यांदा उठते आणि समोर येते, दार काढते, ते आई असते बघा. म्हणून आणि ज्या वेळेस काही मुलं असतात बघा, उशिरा आल्यानंतर ज्या वेळेस आई जेवायला वाढते, मुलगा ताटावर जेवायला बसतो, एक घास खातो, आईला म्हणतो काय केली अशी भाजी? नुसतं पाणीच केले, याला मीठ नाही, तिखट नाही, चव नाही, कशाला केली भाजी? तू किचन मध्ये अजिबात जाऊ नको, माझी बायको सर्व करेल, तू अजिबात करत जाऊ नको. काय झालं रे बाबा? मी नाही केलं स्वयंपाक, तुझ्या बायकोनच केलं. होय होय असं होय, मग चांगलाय पातळ आहे पण टेस्ट आहे. विठ्ठल बाहेरून आल्यानंतर ती कुठं आहे बघा. जन्म देणारी आई, अगदी हाताला करंगळीला धरून चालायला शिकवणारी आई, बोबडा ज्या वेळेस आपण बोलत होतो त्यावेळेस आपल्या बरोबर आई बोबडा बोलायची, असं दुडू आपल्या मागे धावायची. जसं आपलं बालक करल तसं आपली आई